अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय म्हणतात, मग मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा. मला संत दासाचा दास करा देवा, मला दुसरी काहीच अपेक्षा नाही. बघा तुकोबारायांनी कशी प्रार्थना केली. संसारिक लोक दास्यत्वाबद्दल प्रार्थना करत नाहीत. कुणी असं म्हणतं का, हे सावता महाराज, मी पुढच्या वर्षीची शेवटची पंगत घेईल, पण मला मरेपर्यंत दुसऱ्याच्या सालानीच राहिलो पाहिजे, अशी कृपा करा. अशी प्रार्थना करेल का कुणी उलटी? मला कायम मजूर म्हणून राहू द्या, असं कुणी म्हणतं का? हे पा, विद्यार्थी म्हणत असतो मी ताबडतोब शिक्षक झालो पाहिजे, भक्त म्हणत असतो मी देव झालो पाहिजे, सुनबाई म्हणत असते मी सासू झाली पाहिजे, शिष्य म्हणत असतो मी गुरु झालो पाहिजे. शिष्याला कायम शिष्य राहू वाटत नाही, भक्ताला कायम भक्त राहू वाटत नाही, सुनेला कायम सून म्हणून राहू वाटत नाही, नाही का, विद्यार्थ्याला कायम विद्यार्थी म्हणून राहू वाटत नाही. परंतु इथे मात्र तुकोबाराय म्हणतात, मला दास्यत्व द्या, मला दास करा. दास्यत्वामध्ये पारतंत्र्य आहे. पारतंत्र्यामध्ये सुख नसतं, लक्षात ठेवा. स्वातंत्र्यामध्ये सुख असतं आणि पारतंत्र्यात दुःख काय असतं? दुःख असतं. पण तुम्हाला सांगू का, व्यवहारातलं पारतंत्र्य दुःख देत असतं आणि परमार्थातलं पारतंत्र्य एक दिवस स्वातंत्र्य दिल्याशिवाय राहत नसतं. आपण त्या प्रभूचं दास्यत्व केलं ना, तर एक दिवस तो प्रभू आपलं पद देत असतो. आपलं पद तो परमात्मा आपल्या भक्ताला देत असतो. आपल्यासारखं सद्गुरू सुद्धा आपण सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. एक संत आणि देव आपल्याला दास्यत्वातून मुक्त करू शकतात, बाकी कुणीच नाही. संसारातले लोक तर कायम आपलं काम करणारा जर मोठा झाला, आपल्या घरी कोण कामाला येईल असं डोक्यात असतं त्यांच्या. हा जर आपला मोलकरी जर आपल्यासारखा मोठा झाला तर मग आपलं काम कोण करेल, आपल्या म्हशीकडे कोण जाईल, नाही का, आपले बैल कोण सांभाळेल. संसारातल्या लोकांची वृत्ती असते. पण आमच्या परमार्थामध्ये तसं नाही. संत महात्मे जे असतात ते स्वतः आपल्या दासाला संत करतात. वाल्या कोळ्याला नारद महर्षीने वाल्मिक ऋषी बनवलं. कितीतरी उदाहरणं सांगता येतील आपल्याला, नाही का. तुकाराम महाराजांनी इथे प्रार्थना केली पण उलटी केली, मज दास करी. पण दास कोणाला म्हणतात, महत्वाचे मुद्दे सांगून जाणार आहे तुम्हाला थोडक्यात. दासास्तु प्रसितास्तस्य निदेश वशवर्तिनाः विश्वस्ता प्रभुता ज्ञान सुविनम्र धीयश्चते. दासाची हे लक्षणं केलेली आहे. दास कोणाला म्हणतात शास्त्रामध्ये? जो आपल्या स्वामीच्या आश्रयाने राहतो. दासास्तु प्रसितास्तस्य निदेश वशवर्तिनाः, आणि जो आपल्या स्वामीचा आदेशाचं पालन करतो, आज्ञेचं कधी उल्लंघन करत नाही. विश्वस्ता प्रभुता ज्ञान, आपल्या स्वामीवर ज्याचा विश्वास असतो, आपल्या मालकाच्या सामर्थ्याचं ज्याला ज्ञान असतं, आणि जो विनम्र असतो त्याला दास असं म्हणतात. हे 5 लक्षणं सांगितले. कोणते? स्वामीवर विश्वास, स्वामीच्या सामर्थ्याचं ज्ञान, नम्रपणा, आदेशाचं पालन करणे आणि आश्रयाने राहणे. हे 5 गुण ज्याच्याकडे असतात त्याला काय म्हटलं जातं? कळतंय ना मी बोलतो हे? त्याला दास म्हणतात. त्याला काय म्हणतात? दास म्हणतात. असा मला दास बनव, नाही का. अशा सगळ्या लक्षणांनी युक्त आमचे तुकोबाराय होते. म्हणून तुम्ही मला दास, संत दासाचा मज करी दास, नाही का. मज मला तुम्ही दास करा, मज दास करी त्यांचा दास करा. कोणाचा? संत दासाचा तुमची दासीचा दास करुणी ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काय बोलिली जे भक्ती. द्यावी माझ्या हाती संत जणे, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. उतरे न खरे भवन दे.
मला तुमच्या दासाचा दास आणि हाच मला आशीर्वाद द्या, मला दुसरं काही नाही. किती सुंदर प्रार्थना आहे बरं का. आणि संत हे प्रार्थना प्रिय असतात. संत हे नेहमी देवाची प्रार्थना करतात. बरं, प्रार्थनेचे काही अर्थ केलेले आहेत बरं का, प्रकार पाडलेले आहेत. प्रकृष्टा अर्थना इति प्रार्थना, प्रकृष्टात अर्थना इति प्रार्थना, प्रकृष्टात दर्थना इति प्रार्थना, प्रकृष्टेभ्यो अर्थना इति प्रार्थना. श्रेष्ठ मागितलेलं दान तिचं नाव प्रार्थना, श्रेष्ठासाठी मागितलेलं दान तिचं नाव प्रार्थना. अनेका आणि श्रेष्ठ अनेका श्रेष्ठा करून श्रेष्ठ मागितलेलं दान तिचं नाव प्रार्थना. जगाच्या कल्याणाकरता मागितलेलं दान तिचं नाव प्रार्थना. संत हे जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती. बघा ना, आता सावता महाराज, तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, ही सगळी मंडळी, नामदेवराव आहे, हे सगळे जगाच्या कल्याणासाठीच आले ना. आले घरजा वैकुंठे येथे उपकारासाठी, आले घरजा वैकुंठे धन्य ते संसारे, दयावंत जे अंतरे. ज्यांच्या अंतकरणात दया असते, दीनदुबळ्यांचं कल्याण व्हावं, यांनाच संत म्हणतात नाही का. दया करणे जे पुत्राशी, तेच दासा आणि दासी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्राशी, तेच दासा आणि दासी. आपल्या पुत्रावर जेवढं प्रेम तेवढंच दासावर आणि दासीवर प्रेम करतात ना. सगळ्यावर सारखं प्रेम करतात, त्यांचं नाव संत. समशत्रौच मित्रेच तथा मान अपमानयोः, शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिताः. पार्था जयाची ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू, का घरीची या उजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा, जो खंडावया घाऊ घाली, का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, ना तरी इक्षुदंडू पाळी तया गोडू, गाळी तया कडू, कडू नोहेची जेवी. हरी मित्री तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा. नाही का, मान अपमानी सरिसा हो तुझाय, तेही ऋतू समान जैसे का गगन, तैसे एकच मान शीतोष्णी जया, दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडू सुता, मेरू तैसा सुख दुःख प्राप्ता, मध्येच तू जो, माधुरे चंद्रिका सरिशी राया रंका, तैसा भूत नाही का, असं वर्णन केलेलं आहे. किती ओव्या सांगू तुम्हाला, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत सगळे नाही का. हे सगळे संत कसे असतात. संतांचा स्वभाव चंदनासारखा असतो. संत साखरेसारखे असतात, पुन्हा संत ऊसासारखे असतात, संत वृक्षासारखे असतात, संत दिव्यासारखे असतात. या ओव्यात अर्थ बघा ना तुम्ही. ऊसासारखं संतांचं जीवन. ऊसाला ज्याने पाणी घातलं, खत घातलं आणि तो त्या ऊसाचा रस प्यायला गेला, त्याला गोड लागला. आणि ज्याने कोयत्याने त्याचे तुकडे केले, त्याला काही कडू लागतो का? तो कळतंय ना हे तरी आता सोपं. हा जो तुकडे करतो त्याला तो ऊस कसा लागतो? गोडच लागतो. आणि जो त्याला खत पाणी घालतो त्याला सुद्धा तसे संत. शत्रूवरही तेवढंच प्रेम आणि मित्रावरही तेवढंच प्रेम. दिवा आहे ना, दिवा. दिवा चोरालाही तोच प्रकाश देतो आणि घर मालकाला सुद्धा तोच प्रकाश देतो. का घरच्यांना प्रकाश देतो आणि चोरांना लगेच चोर आले की विझून जातो, असं घडतं का काही? तेवढाच प्रकाश चोरालाही तोच प्रकाश नाही का. एका घरी लग्न होतं, सगळे घरातले माणसं बसले, मग अलंकार वगैरे घालून आलेले सगळे माणसं 1-1:30 वाजेपर्यंत गप्पा चप्पा केल्या. दिवा लावलेलाच होता त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये. आणि ही पाळत ठेवली चोरांनी. आणि चोरांनी ठेवल्यानंतर 2-2:30 वाजता ते चोर घरात प्रवेश करू लागल्यानंतर दिवा विझला का? नाही. दिवा चोरांना सुद्धा आगतम स्वागतम सुस्वागतम. चोरांचं सुद्धा काय केलं त्याने? या आणि तुम्हाला घेऊन जायचं असलं तर घेऊन जा.
म्हणजे मालकालाही प्रकाशच देतो आणि चोरांना सुद्धा प्रकाश देतो. हे जसं दिव्याचा स्वभाव आहे तसा आमच्या संतांचा स्वभाव आहे. ते आपल्या शत्रूवर सुद्धा तेच प्रेम करणार आणि मित्रावर सुद्धा तेच प्रेम करणार. विठ्ठल विठ्ठल. अशा संतांचं आपण काय वर्णन करणार नाही का. मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा. असे संतांचे दासाचे दास आहेत ना, त्यांचं मला तुम्ही दास करा. मग देवाने विचारलं, तुम्हाला जर दास केलं तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख माहिती नाही, फार कठीण दुःख आहे. म्हणले देवा तसं काही मला भीती दाखवू नका बरं. किती दुःख झालं, एकच गर्भवास काय, एकच जन्म काय, कल्पच्या कल्प मी जन्म घ्यायला तयार आहे. मग तुम्ही जर मला संत दासाचा दास केलं ना, तर गर्भवासाचं दुःख मी एकच जन्म काय, कल्पच्या कल्प मी गर्भवासाचं दुःख सहन करण्यास तयार आहे. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरे. गर्भवासाचं दुःख काय कमी आहे, काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मूळ मूत्र जाना, तुझ क्षण क्षणा ध्यातसे. काय गोड वर्णन केलंय. काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मूळ मूत्र जाना, तुझ क्षण क्षणा ध्यातसे. पुन्हा मज चालता प्रयाण काळी, आसतान दिसती जवळी, मृत्तिके मृत्तिका कवळी, एकळे मेळी संचिताचे, आता मज ऐसे करिगा देवा, काही घडी तुझी चरण सेवा, तुका विणे तसे केशवा, चालवी दावा संसारे. पण त्याची सुरुवात काय आहे, तुम्हाला आम्हाला काय करायचे तुमचं तुम्ही पाहून घ्या. विठ्ठल विठ्ठल. चला जाऊ द्या, आपल्याला जास्त वेळ नाही का. गर्भवासाचं दुःख फार कवनापुढे सांगावे, गर्भवासीचे दुःख गाडे कवनापुढे सांगावे. गर्भवासामध्ये फार दुःख असतं बरं का, फार यातना असतात. पण म्हणले किती यातना असू द्या, तुम्ही जर मला संत दासाचा दास केलं तर मी गर्भवासाचं दुःख सहन करेल बरं का. मग कल्प म्हणजे काय, कल्प म्हणजे किती वर्ष होय. म्हणजे तुम्हाला इतका कशाचा हिशोब येतो नाही का, बाकीचा हिशोब येतो ना पण सगळा नाही का. कल्प शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. 8 अब्ज 64 कोटी वर्षाचा एक कल्प बरं का. आता लक्षात ठेवा बरं का, ऐकलं होतं काही कधी नाही ना, पहिलीच वेळ का. मग आता लक्षात ठेवा, 8 अब्ज 64 कोटी वर्षे म्हणजे एक कल्प. 8 अब्ज म्हणजे काय सोपे झाले का. 64 कोटी वर्ष, 8 अब्ज आणि 64 कोटी वर्षाचा एक कल्प. आणि तुकाराम म्हणतात असे अनेक कल्प जरी मला गर्भवासाचं दुःख तुम्ही सहन करण्याची वेळ आली तरी मी सहन करील, पण संत दासाचा दास केलं तर. 8 आहे तुकोबारांची. कारण संतांच्या घरी जर राहिलं ना तर काय होतं, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. महाराजांनी विनंती केलेली आहे, मला संतांच्या घरी श्वान जरी झालो कुत्रा तरी मला चालेल, संतांच्या नाणीतला किडा झाला तरी चालेल. कारण का, संतांच्या घरामध्ये नेहमी देवपूजा भगवंताचं भजन चालतं, ते माझ्या कानावर पडेल. दुर्जनाच्या घरी भजन चालत नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, काही नाही. मग रामनाम होईल श्रवण. तिथे रामनामाचं श्रवण होईल. कुणाच्या घरी, वैष्णवांच्या घरी नाही का. भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवंत जे असतात, पारमार्थिक असतात, त्यांच्या घरी काय चालतं, भजन पूजन चालतं. आणि भाग्यवंत जे वैष्णव नसतात त्यांच्या घरी
भोजन चालतं, फक्त भजन नाही चालत, फक्त काय चालतं, भोजन चालतं, बाकी काही चालत नाही. भजन नाही, हरिपाठ नाही, देवपूजा नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. फक्त काम आणि आपण, बाकी भगवंताचं दर्शन नाही, देवपूजा नाही, हरिपाठ नाही, नित्यनियम नाही, काही नाही. म्हणून एक कल्पाबद्दल बोलतो मी, नाही का. 8 अब्ज 64 कोटी वर्षाचा एक कल्प. किती गोड सुंदर चिंतन आहे. एक श्लोक आलेला आहे, एकम दशशतंचैव सहस्रमयुतम तथा, सहस्रमयुतम तथा लक्षंच नियुतंचैव कोटिरर्बुदमेव च, कोटिरर्बुदमेव च वृंदम खर्वो निखर्वश्च शंखम पद्मश्च सागराः अंत्यम मध्यम परार्धंच दशवृद्ध्या यथाक्रमम. एक न्यायशास्त्रामध्ये हे श्लोक आलेला आहे बरं का. हे इतके आकडे आहेत शेवटचे बरं का. एकाला 10 ने गुणायचं, किती झाले 10. 10ला 10 ने गुणायचं, किती झाले 100. 10 ने 10ला गुणल्यावर गुणाकार कळतो ना. गुणाकार, भागाकार, ते आउटकीन पाऊनकी नाही आता राहिली, नाही का. आउटकीमधून सगळे आऊट झाले आता. पाऊनकी, आउटकी, बेपाव, नाही का, ते राहिलं नाही. एकाने एकाला गुणलं, 10 ने गुणलं की 10, 10ला 10 ने गुणलं की 100, 100ला 10 ने गुणलं की 1000, 1000ला 10 ने गुणलं की 10,000, 10,000ला 10 ने गुणलं की 1 लाख, 1 लाखाला 10 ने गुणलं की 10 लाख, 10 लाखाला 10 ने गुणलं की 1 कोटी. 1 कोटीला नाही का, कोटी रर्बुदमेवच, आणि कोटीला 10 ने गुणलं की जी संख्या येईल त्याला म्हणतात अर्बुद. त्याला काय म्हणतात, कोटी रर्बुदमेवच. आणि त्या अर्बुदाला 10 ने गुणलं की त्याला जो आकडा येईल त्याला वृंद म्हणतात. वृंदाला 10 ने गुणलं की खर्व म्हणतात. खर्वाला 10 ने गुणल्यानंतर जो संख्या येईल त्याला निखर्व म्हणतात. निखर्वाला 10 ने गुणल्यानंतर जी संख्या येईल त्याला शंख म्हणतात. शंख वाजवायचा नाही किंवा असा बोंबलण्याचा नाही, ते गणितातला शंख आहे बरं का, गणितातला शंख आहे. आणि शंखाला 10 ने गुणलं की पद्म, जो आकडा आहे त्याला पद्म म्हणतात. पद्माला 10 ने गुणल्यानंतर सागर म्हणतात त्याला. आणि सागराला 10 ने गुणलं की अंत्य म्हणतात. आणि अंत्याला 10 ने गुणलं की मध्य म्हणतात. आणि मध्याला 10 ने गुणलं की परार्ध म्हणतात. आणि शेवटची संख्या आहे विठ्ठल विठ्ठल. मग होत कल्पवरी, कल्पासाठी बोललो मी. असे कितीतरी कोट्यावधी नाही का, कोट्यावधी वर्ष मला गर्भवासाचं दुःख जरी सहन करण्याची वेळ आली तरी चालेल, पण तुम्ही मला संत दासाचा दास करा. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरे. बरं म्हणले, तुम्ही जन्माला आलात आईच्या उदरातून, मग तुमच्या उपजीविकेसाठी तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल. म्हणले किती खालच्या दर्जाचं काम करण्याची वेळ आली तरी चालेल, पण मुखामध्ये तुझं नाव राहिलं पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. नीच वृत्ती काम, वृत्ती काम, खालच्या दर्जाचं काम करण्याची वेळ आली तरी चालेल, पण परिमुखे तुझे नाम, पण देवा तुझं नाव मुखात राहिलं पाहिजे. आता सगळ्या संतांचं बघा, खुरपण्याचं काम सावता महाराज करत नाही का, नाही का. नरहरी महाराज त्यांचं काम करत होते, पण त्यांचं काम, चोखा महाराज ढोरं ओढण्याचं काम करत होते, पण त्यांच्या मुखामध्ये काय होतं, नाम होतं. अशा अनेक संतांचं कामं बघा तुम्ही, खालच्या दर्जाची कामं केले, पण काम करत कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम करत असताना देव करा, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. नाथ महाराज सुद्धा म्हणतात ना, भांडण करायचं असलं तरी हरीचं नाव घेऊन, जसं कीर्तनाला आपण रामकृष्ण हरीने सुरुवात करतो, तसं भांडण करताना सुद्धा अगोदर जय श्रीराम म्हणायचं, मग भांडणाला सुरुवात करायची बरं का. जय श्रीराम आणि कानाखाली लावायचे नाही का.
नाही का, देवाचं नाव घेतलं, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता. उठत असताना हरी हरी म्हणा, बसत असताना हरी हरी म्हणा. पण माणसं तसं म्हणतात का? उठत असताना अगा गगा गगा गगा, बसत असताना आरा रा 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 रा, बरं का. स्नान करताना गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस असं म्हणून आणू नका. पण तसं नाहीत करा. हा, उलट देवाचं नाव घेत असताना त्रास कमी होतो का नाही? आणि असं करायला तोंडाला त्रास होतो का नाही? पण माणसाला ते आवडतं जास्त, नाही का. भांडण करत असताना देवाचं नाव घ्या, भांडण होणार नाही. कांडण करत असताना उठताना हरी हरी म्हणून उठा, नाही का. राम राम म्हणून बसा, नाही का. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती. हरी बोला जेणे हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला. हसता खेळता हरी बोला, हसत असताना हरी बोला, खेळत असताना हरी बोला. स्वयंपाक करत असताना श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम, नाही का. कणिक मळत असताना, चपात्या करत असताना महिलांनी सुद्धा श्रीराम राम जय जय राम असं जर म्हटलं तर किती आनंद आहे त्या स्वयंपाकामध्ये. त्याच्यामध्ये रामनामाचं जप जाईल. आणि मालकाने जर ती भाकरी खाल्ली, चपाती खाल्ली, तर ते सुद्धा रामनामाचा जप केल्याशिवाय राहणार नाही. पण हुंडा मिळत असताना माझ्याच मुळावर आलेत, माझे मनगट मोडले, त्यांना किती करू करू घालू असं जर केलं तर. आणि पोराला सांगितलं लवकर जा, शाळेचा टाइम झाला, लवकर शाळा पेटवायला जा. मग ते पेटवायला जातो, शब्द भाकरीच जातो. मुलगा ती भाकरी खातून शाळा पेटून येतो. नाही का, परमार्थ करता येतो आपल्याला स्वतः. साधू संतांनी आपल्याला फार गुड आयडिया दिलेली आहे बरं का. म्हण परिमुखी नीच वृत्ती काम, परिमुखे तुझे नाम, शेवटी तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे, अखंड माझ्या जन्मोजन्मी तुमची सेवा व्हावी, नाही का. बाकी माझ्याकडून मला कशाची अपेक्षा नाही असं तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे, मग होत कल्पवरे, सुखे गर्भवास हरे, विठोबार कुमार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानराज तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे, मग होत कल्पवरे, सुखी गर्भवास हरे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला खूप सुंदर अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे. आपल्या जीवनामध्ये सावता महाराजांचं दास नाही होता आलं तरी सावता महाराजांचे जे दास असतील त्यांचं दास्यत्व आपल्याला भगवंताने द्यावं. जे त्यांची सेवा करत असतील त्यांची सेवा आपल्याकडून जर घडली तर निश्चित पांडुरंग परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. अशी झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो. आणि आमच्या गुरुवार्यांनी आम्हाला जे काही शिकवलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जोग महाराजांच्या चरणी, आमचे सर्व गुरुदेवांच्या चरणी कोटीशा वंदन करतो. आणि तुम्ही जमलेले माझे माता पिता बंधू भगिनी, तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो, सर्वांना आशीर्वाद मागतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.